त्यांची ओळख करून देताना मला नेहमी प्रश्न पडतो की मी काय म्हणून त्यांची ओळख करून देऊ. असं होतं की माझ्या मित्राचे ते मोठे भाऊ आहेत. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये शिकायला आल्यानंतर पहिल्यांदा एका राजकीय नेत्याला बघितलं होतं ते होते. मी त्यांचा सगळा प्रवास जो आहे तो बघत राहिलो, त्यांचं समाजकारण मी बघत राहिलो, कलेच्या क्षेत्रामधली ही त्यांची आवड जी आहे ती पण बघत आलोय. आणि सगळ्यात मोठं पद त्यांना जे मिळालं ते विधान परिषदेचं विरोधी पक्ष नेतेपद त्यांना मिळालं. आज त्यांच्या पाठीमागे पुढे पोलिसांच्या गाड्या असतात. ते सगळं बघताना आपल्याला खूप छान वाटतं. त्या गाड्यांमध्ये फिरत असतानाही आपण कुठे जरी दिसलो तरी खिडकीच्या बाहेर हात काढून हात दाखवून आपल्याला काय चाललंय असा प्रश्न जे विचारतात ते आमचे दादा अंबादासजी दानवे माझ्यासोबत आहेत. दादा जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. पहिला प्रश्न, लोकांचे असे आरोप व्हायला लागले तुमच्यावर की ही जी सगळी फूट व्हायला लागलेली आहे म्हणे त्याला फक्त जबाबदार अंबादास दादा दानवे आहेत. असं कोण म्हटलं हे तर मी ऐकलेलं नाही, पण म्हटलं असेल तर जे जे लोक जात आहेत त्यांना काय काय संघटनेनं दिलं हे बघितलं पाहिजे सगळ्यात आधी. आणि संघटनेनं जे जे दिलं मला वाटतं ते इतकं दिलेलं आहे क्षमतेच्या पुढे. आणि तरी आताच्या घडीला त्यांना उडी मारावी वाटते, तर मग अशा आरोपाला उत्तर द्यायचं कशाला. आणि ठीक आहे, एखाद्याने उडी मारली म्हणून ती एखाद्या बसमधून एखादा माणूस उतरला म्हणून ती सीट काय रिकामी राहत नाही, चढणारे पण लोक असतात. त्यामुळे शो मस्ट गो ऑन. पण मग दुसऱ्या बसमध्ये बसलेले पण आपल्या बसमध्ये बसायला तयार व्हायला लागले असंही ऐकलंय. हो, बस रिकामी नाही एवढंच सांगतो, बस भरलेली आहे. मग आपल्या इथले ज्येष्ठ नेते का नाराज असतात दादा तुझे? कोणते? आपले इथले जे ज्येष्ठ नेते असतात ते का नाराज असतात? असं काही त्यांचा एक स्वभाव आहे, बाकी काही नाराज वगैरे काही नाही. त्यांचा एक स्वभाव आहे. ते आता किशोर गेला तर किशोरवर पण नाराज होऊ शकतात, त्याला काय, त्यांचं एक नेचर आहे. ठीक आहे, संध्याकाळी जाऊन त्यांना भेटलं, सकाळी जाऊन भेटलं, 2 शब्द बोलले, ओके होतं, असं काही नाराज नसतं. अंबादास दादामध्ये एवढा चेंज कसा काय आला? हा स्वभाव इतका शांत कसा काय झाला? हा वडवानाने शांत होण्यामागचं कारण काय दादा? शांत झालेलं नाही, पण कुठे पेटवायचं ते आता ठरलेलं आहे. अच्छा. कुठेही छोट्या छोट्या मोठ्या ठिकाणी वनवा पेटवायची गरज नाही. जिथे गरज आहे वनवाचा अर्थ काय? करेक्ट. वनवा मोठा असतो. करेक्ट. त्याच्यामुळे गरज नाही ना, जिथं पेटवायचं तिथं पेटवतोच, मी सोडतो थोडी. मी बघितली ती सगळी विधान परिषदेची भाषणं आणि मुख्यमंत्री कौतुक करतात आणि मुख्यमंत्री असं म्हणतात की ही सगळी जी शिस्त कागदपत्र जमा करण्याची, अभ्यास करण्याची त्यांच्यामध्ये आलेली आहे, कारण ते आमच्या पक्षामध्ये आधी होते म्हणून ही शैली आलेली आहे असं म्हणतात. ते त्यांच्या मनामध्ये चाललंय असं काही? असं नसतं. एखाद्या माणसाचा स्वभाव असतो, म्हणजे त्यांच्या पक्षाच्या सगळ्याच लोकांना ही सवय आहे असं मी मुळीच मानत नाही. हा, एखाद्या माणसाचा तो स्वभाव असतो, तो माझा स्वभाव आहे. करेक्ट. मग मला तुम्ही 30 वर्षापूर्वीचं एखादं काही मागितलं तर मी तुम्हाला 1 मिनिटात सांगू शकतो, देऊ शकतो, करू शकतो. मला एक सवय रेकॉर्ड ठेवणं, मेंटेन ठेवणं, फाईल्स बनवणं, वर्षानुवर्ष त्याचं आता नवीन डिजिटल करून ठेवणं, एक माझा स्वभाव आहे. त्याच्यामुळं परिषदेमध्ये विशेषतः भाषण करताना रेकॉर्ड्स, जुने रेफरन्सेस हे सगळं काढणं, आणि म्हणून देवेंद्रजी तसं बोलले असतील. त्यामुळे काय असं त्यांच्या पक्षाचा स्वभाव आहे असं मला मुळीच मान्य नाही. एखाद्या व्यक्तीचा तो स्वभाव असतो तसा तो माझा आहे. दादा, पण कौतुक सगळेच जण जेव्हा करत असतात तेव्हा काहीतरी त्याच्या मागे लॉजिक असतं. म्हणजे माणसं जर समजा सगळेच जण विरोध करत असतील तर त्याच्या मागे काहीतरी कारण असतं. जर सगळेच कौतुक करत असतील त्याच्याही मागे एक कारण असतं. काय कारण वाटतं असं? नाही, मी जनरली ठीक आहे, विरोधी पक्ष म्हणून भूमिका निभावतो, तरी माझी भूमिका तत्वाची आणि विचाराची, ज्याला प्रिन्सिपल म्हणता येईल, नैतिकता म्हणता येईल. माझी भूमिका व्यक्तिगत द्वेषाची कोणाशीच नाही, आणि मी ठेवणार पण नाही. कोणी असो, तो कोणत्याही पक्षाचा असो. त्याच्यामुळं तो एक माझा स्वभाव मी पूर्णपणे जपण्याचा प्रयत्न केलेला आहे सातत्यानं. व्यक्तिगत द्वेष नाही, व्यक्तिगत टीका टिप्पणी नाही, वैयक्तिक कोणावर जायचं नाही, हे मी ठेवलेलं. हा, पण प्रिन्सिपली नैतिकदृष्ट्या जनतेच्या दृष्टीनं जिथं आला तिथं सोडायचंच नाही, मग तो कोणी असो. अच्छा. हा एक स्वभाव मी
माझा ठेवलेला आहे आणि बनवलेला आहे. मग त्यात कोणी आला तरी त्याला नाही सोडायचं. पण त्याच्यात एक विचार म्हणून विरोध आहे, एक नैतिकता म्हणून विरोध आहे. व्यक्तिगत पातळीवर हा विरोध माझा मुळीच राहत नाही. आणि म्हणून असे बरेच प्रसंग येतात की एखाद्या विषयावर, एखाद्या मंत्र्यावर टीका करावी लागते. पण त्या मंत्र्यावर टीका असते, त्या व्यक्तीवर टीका नसते, त्याच्या कारभारावर टीका असते. ती केलीच पाहिजे. करेक्ट. ती माझी ड्युटी आहे. ती जर मी केली नाही तर मला असं वाटतं माझं कर्तव्य निभावत नाही. आणि हेही मॅच्युरिटीनं समोरच्यानी मान्य केलं पाहिजे ना. मला वाटतं असे सगळेच लोक असतात. असे सगळेच लोक असतात तर मग आपल्या इथले जे मंत्री आहेत त्यांच्याबद्दल विशेष राग काय आहे तुला? राग नाही, विशेष राग वगैरे नाही त्यांच्यावर. पण जे बाकीच्यांना बोललो तसंच आहे मी. व्यक्तिगत राग बिलकुल. जे आपल्या इथे मंत्री, मग आपल्या इथे मंत्री तसे दोन आहे. आता तुम्ही कोणाविषयी बोलते मला नाही माहिती. बरं, तुमचे जुने सहकारी. नाही, व्यक्तिगत राग बिलकुल नाही, त्यांच्यावरही नाही. अच्छा. प्रिन्सिपल, तत्व, विचाराचा राग. आणि त्याच्यामुळे व्यक्तिगत भेटलो तर आम्ही गप्पा टप्पा एकदम छान मारतो. कधी विमानतळावर, याच्यावर त्याच्यावर, कुठे एखाद्या लग्नात कार्यक्रम भेटलो. पण व्यक्तिगत बिलकुल त्यांच्यावरही राग नाही माझा. हे तर स्पष्ट आहे. पब्लिकचं मला एक कळत नाही दादा, की आता जसं तू स्वतःच सांगितलं की आम्ही कशा गप्पा मारतो, विनोद करतो, जुन्या गोष्टी आठवतो आणि त्याचा एखादा व्हिडिओ कुणीतरी काढतं आणि तो व्हायरल होतो आणि लोक त्याच्या खाली लिहितात, हे दिवसा विरोध करतात, रात्री सगळे एक होतात. त्या लोकांना काय सांगशील? कसं असतं, विरोध कशाचा आहे आपला? विरोध काय, विरोधी पक्षाचा माणूस भेटला की त्याचा गळा धरायचा, त्याच्या कानाखाली वाजवायची, हा थोडी विरोध असतो. विरोध त्याच्या कार्यपद्धतीवर आहे आपला. विरोध त्याच्या वागण्यावर आहे. विरोध त्याच्या विचारावर आहे आपला. त्याच्यामुळं लोक बऱ्याच लोक पायी चालू देत नसतात, घोड्यावरही बसू देत नसतात आणि घोड्यालाही अंगावर घेऊ देत नसतात. हा एक जनरली आपल्या लहानपणी शाळेत हा धडा होता की तो पायी चालला तो घोड्यावर गाणे बसला, घोड्यावर बसला तर तुला वाटत नाही का घोड्यावर तो वजन टाकतो. मग घोड्याला तो अंगावर घेऊन चालला तरी लोक म्हणतात की तुला काय कळत. त्याच्यामुळे या विषयाकडे फार लक्ष द्यायचं नसतं. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. नाही, काही गोष्टी जनाच्या ऐकावंच लागतात ना. असं काही जनाचं ऐकावं नाही असं मी मुळीच म्हणणार नाही. पण अशा विषयात लोकांच्या भावना असतात, मत असतात. परंतु विरोधी पक्षात असणं किंवा आपण एकमेकाच्या विरोधात असणं म्हणजे काय, आता समजा आपल्या दोघांचं एखादं वैचारिक मतभेद झाले, होऊ शकतात, त्याला काय फरक पडतो? म्हणून का मी गळा धरायचा का? ठीक आहे, मी विचाराने उत्तर देऊ शकतो. आता लोकांचं परिपक्वता सगळ्यांचीच खूप असते असं आपल्याला नाही मानता येणार ना. त्याच्यामुळे हे विषय आता रुटीन असतात, त्याला काही फार विशेष त्याच्यावर लक्ष द्यायचं नाही. मला 92-93 सालामध्ये बघितलेला अंबादास दादा आठवतो की जो असा अरेला कार्य म्हणायचा, तो गळाही धरायचा, तो कानाखाली वाजवायचा, कानाखाली नुसता नाही वाजवायचा, जाळ काढायचा. हा अंबादास दादा पुन्हा एकदा कधी बघायला मिळणार आहे? बघितलं ना मधल्या काळात काही वेळेस. वेळ आला तर तसं दाखवू. करेक्ट. तशी वेळ आली पाहिजे. पण आता आपल्या शब्दातच दम आहे ना. आता गरज नाही ना, नाही तर तलवार घेऊन फिरलेलो आहे आम्ही त्या काळात. करेक्ट करेक्ट करेक्ट. चाकू घेऊन फिरलेलो आहे, म्हणजे स्पष्ट बोलायचं चॅनलवर, तर त्याला काय घाबरायचं. हे सगळे केलेले धंदे. पण आता त्याची वेळ नाही, आता तो काळ पण नाही, तो काळ होता. करेक्ट. त्या काळात या सगळ्या गोष्टी संरक्षणासाठी तलवारी घेऊन फिरावं लागायचं, चाकू घेऊन फिरावं लागायचं, स्कूटरमध्ये चाकू घेऊन फिरायचो, सुझुकीच्या खाली तलवार लावून फिरायचे, हे धंदे होते त्या काळात. त्या काळातली शहराची स्थिती पण तशी होती. आता थोडी तशी स्थिती आहे. पण दादा, म्हणजे मला जो प्रश्न आता विचारायचा तो असा आहे की असं म्हणतात की बोटीचा जो कॅप्टन असतो, तो बोटीचा कॅप्टन सक्षम असला की मग बोट कशी जरी झाली, काही जरी तिच्यामध्ये बिनसलं तरी तो बोट बरोबर किनाऱ्याला लावू शकतो. बिलकुल. मग काय ठरवलंय, बोट किनाऱ्याला लावायची? बिलकुल, किनाऱ्यालाच लावू. हो ना. बिलकुल. मग या महानगरपालिकेच्या इलेक्शन्स मध्ये कुठली कुठली आव्हानं वाटतात सध्या? हे अजून तर प्रोसेस चालू आहे. शिवसेना तर ताकदीनिशी लढणार. सगळ्यात जास्त फॉर्म शिवसैनिक आलेले. अच्छा. 100 जागेवर फॉर्म शिवसैनिक आले. असा कोणताही राजकीय पक्ष नाही या संबंधाने ज्याच्याकडे 100 जागेवर फॉर्म आलेले. ठीक आहे, आम्ही किती जागा लढवू हा वेगळा मुद्दा आहे. परंतु निश्चित शिवसेना मागच्यापेक्षा एकही जागा कमी होणार नाही, एवढं आम्ही निवडून एवढं मी तुम्हाला गॅरंटी नसतो. पण मग आता तिकडे पण एक शिवसेना, इकडे पण एक शिवसेना. तिकडची शिवसेना थोडी, तिकडचा एक गट आहे शिंदेचा,
एक गट आहे. शिवसेना थोडी लोक शिवसेना कोणाला मानतात हे लोकच सांगतील ना. करेक्ट. पण लोकांचं अजूनही पक्षाच्या चिन्हाकडे लक्ष जातंय का जात नाहीये, काय वाटतंय तुला? असं नाही काय चिन्ह. आता ग्रामीण भागात एकेका निवडणूक ग्रामपंचायतीला दरवेळेस नवीन चिन्ह असतं. लोक फार हुशार आहेत आता. मशाल एका क्षणात सगळ्या महाराष्ट्रात पोहोचली होती. आता मशाल मनोमनी गावोगावी घरोघरी पोहोचलेली आहे. चिन्ह हा विषय सेकंडरी आहे. प्रज्वलित झाली आहे मशाल. बिलकुल झालेली आहे. आणि पुन्हा एकदा आता लोकसभेला झाली होती, ठीक आहे, विधानसभेला थोडंसं कमी यश मिळालं असेल, पण मतदान तर तेवढंच झालेलं आहे. आता महानगरपालिकेत मिळेल, काय प्रॉब्लेम. काल संध्याकाळपर्यंत, दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत आपल्या जवळ असलेला आपला मित्र, की ज्याच्या खांद्यावर विश्वासाने मान ठेवावी असं वाटतं, तो खांदा काढून घेतो आणि दुसरीकडे जाऊन खांदा देतो. मनाला थोडं वाईट वाटतं, कारण असं सांगून काही गोष्टी झाल्याला काही वाईट वाटत नाही, परंतु आपण पूर्ण विश्वास ठेवतो, सगळं सोपवतो आणि सोपवल्यानंतर अचानक असंही नाही की खूप वेळ झाला, 4 तासात 8 तासात इकडचं तिकडं होतं, तर थोडं वेदना होतात. आणि मग कोणावर विश्वास ठेवावा की नाही ठेवा अशी मनाला एक भीती म्हणता येत नाही, पण मन असं म्हणतं की विश्वास कोणावर ठेवायचा. ही आमच्याकडेच अशातला भाग नाही, सगळ्याच पक्षात अशी स्थिती आहे की विश्वास कोणावर ठेवायचा. नाशिकचं उदाहरणाचं विनायक पांडे काल शिवसेना मनसे युती झाली म्हणून नाचण्यात होते आणि आज भाजपात प्रवेश केला. आता विश्वास कोणावर ठेवायचा. तो श्रीवर्धनचा एक नगराध्यक्ष, तोही असाच काहीतरी नगराध्यक्ष झाला आणि लगेच नाही गेला नाही, तो बोलला, तो तिथे काही ठिकाणी गेला नाही ना. नाही गेलेला नाही तो. परंतु अशा घटना सगळ्या राजकीय पक्षात होत आहेत आणि मग त्या राजकीय मग म्हणून आता मला असं वाटतं राजकारण करताना भावना वगैरे संवेदना बाजूला ठेवूनच राहावं का, अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे. मग पुन्हा त्यालाही लोक बोलतील यांना काही भावना आहे का नाही, यांना काही संवेदना आहे का नाही. पण जो रात्रंदिवस आम्ही सोबत राहतो, जसं मी नेहमी सांगतो की संजय शिरसाट असेल, प्रदीप जयस्वाल असेल, मी असेल, भुमरे साहेब असेल, आम्ही दररोज एका ताटात जेवत होतो. फक्त झोपायला गेलो तर घरी व्हायचो, नाही ते एका सतरंजीवर झोपलेलो आम्ही. गेस्ट हाऊसचे पडदे अंगावर घेतलेले आम्ही. दुसऱ्या दिवशी असं झालं, त्याला काय करू शकतो. करेक्ट. पण याचा जसा त्रास होतो तसं याच्यातनं काहीतरी शिकायला पण मिळत असेल ना. मिळतं ना, शिकायला मिळतं ना. मी सांगितलं ना, आधी सांगितल्याप्रमाणे बस रिकामी राहत नाही. नवनवीन तरुण येतात मोठ्या प्रमाणावर, संधी मिळते त्यांना. कोणी आता नगरसेवक होतंय, कोणी नगराध्यक्ष होतंय, कोणी आमदार झालेला आहे, पुन्हा होईल. ही संधी मिळालीच ना नवीन लोकांना. करेक्ट. नवीन लोकांना मिळालेली. पाहायला गेलं तर मग ही सगळी मंडळी प्रस्थापित झाली होती, 3-3, 4-4 टर्म निवडून आलेली होती. ते ज्यावेळेस निवडून आले, ज्यावेळेस जे मुलं काम करत होते ते आता त्यांचं वय झालेलं आहे, अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली. म्हणून आता मला असं वाटतं कोणत्याही वाईटातून चांगलं होतं असं म्हणत असताना एक नवीन तरुणांना संधी. आता महानगरपालिकेला मेजॉरिटीनं नवीन मुलं मुली आमच्याकडे आलेले आहे, एकदम शिकलेले सवरलेले. कोणी जजच्या परीक्षेची तयारी करत आहे, कोणी ॲडव्होकेट आहे, कोणी डॉक्टर्स आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी सोशल वर्कर आहे, कोणी चांगले व्यापारी आहे. सगळ्या प्रकारचे लोक आमच्याकडे आलेले. आता चांगले त्यांना उमेदवारी मिळेल, नवीन टीम येईल आता. खरे दादा, या सगळ्यांच्या तुम्ही मुलाखती घेतल्या, थेट मुलाखती तुम्ही त्यांच्या सगळ्यांच्या घेतलेल्या. या तरुण मुलांची मतं ऐकताना नेमकं काय बदल झालाय किंवा ही पोरं काय बदल करू इच्छितात राजकारणामध्ये असं लक्षात येतं? खरं ते सगळं ऐकताना कधी कधी असं वाटतं की या मुलांना फार घाई आहे. अच्छा, ओके. घाई केली नाही पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं. आता आम्ही काम करतो 30-40, आता मला आठवतं मी कामाला लागलो तसं 40 वर्ष आता होत आली. 40 वर्षानंतर संधी मिळाली. आता कोणाची तयारी की 40 वर्ष थांबायची? 40 दिवस थांबत नाही माणूस. काल संध्याकाळी एक पक्ष नाही म्हटलं तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पक्षात. एवढा बदल कसा होऊ शकतो? म्हणजे याला आता चांगला शब्द नाही, पण अशा पद्धतीनं विचार बदलणं एका क्षणात, बरोबर आहे की नाही? ज्याला आपण शिव्या देत होतो काल, आज त्याच बरोबर. अशी परिस्थिती. मला वाटतं तरुणांना मी एवढं सांगेल की घाई न केली पाहिजे, थोडंसं संयम, थोडीशी वाट पाहिजे. जे ज्येष्ठ आहेत त्यांनाही थोडंसं पुढे जाऊ दिलं पाहिजे, त्यांच्या मागे मागे आपण जाऊ. संयम ठेवला तर सगळ्यांना यश मिळू शकतं. परंतु तरुण पिढीला थोडीशी घाई आहे असं मला वाटतं. पण घाई जरी असली तरी त्यांना नवीन काहीतरी करण्याची जिद्द आहे, हे पण तितकंच खरं आहे. पण याचा समन्वय आपल्याला साधावा लागेल. मध्यंतरी रशीद मामूनवरनं एक वाद झाला, पण आता तुम्ही बोलता बोलता मला सांगितलं की 100 ठिकाणाहून आपण अर्ज भरतोय.
याचा अर्थ मुस्लिम बहुल भागामध्ये सुद्धा शिवसेनेला पाठिंबा हो, मिळतोय. शिवसेनेकडून आत्ताच्या वेळेला 35-40 अर्ज आलेले आहे आणि आम्ही उमेदवारी देऊ मुस्लिमांना, काय प्रॉब्लेम आहे. सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका आमची राहील. जातपात ठीक आहे, जातपात हिंदुत्व हे तर सगळं आहेच आबाधित, ते काय शिकवायची गरज थोडी. पण आपला विचार कोणत्या मुस्लिमाला पटत असेल तर त्याला सोबत घ्यायला आपल्याला काय अडचण आहे. करेक्ट. मग याच पुढचं पाऊल MIM सोबत जाण्याचा काही शक्यता आहे. नाही, जर स्थापन करायचं असेल MIM वगैरे भानगडीत नाही पडणार आम्ही. मुस्लिम वेगळं आणि MIM वेगळं आहे. MIM म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे MIM हा बिलकुल मी मानत नाही. मुस्लिम सगळ्या विचाराचे आहेत. मुस्लिम बांधव शिवसेनेच्या विचाराचे आहे, काँग्रेसच्या विचाराचे आणि MIMच्या विचाराचे असतील. आणि तसं पाहायला गेलं तर त्यांची जी आयडिओलॉजी आहे ती आत्ताच्या वेळेला भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं मुस्लिमांना टार्गेट देशात करते, देशात पावलोपावली मुस्लिमांचा अवमान केला पाहिजे, मुस्लिमांचं एक मनोबल कमी करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी या देशात करते. आता असं करत असताना मी म्हणत नाही जे दोषी असतील त्या मुस्लिमांचं मनोबल काय त्यांना नेस्तनाबूत केलं पाहिजे, याच्याशी बिलकुल 100% सहमत आहे आपण. त्याला काही कॉम्प्रोमाइजच नाही केलं पाहिजे. पण सगळेच तसे कसे समजून चालणार, सगळेच मुस्लिम तसे असं कसं काय समजायचं आपल्याला. काही लोक तर चांगले, त्यांना आपण सोबत घ्यायला काहीच अडचण नाही. स्वर्गीय बाळासाहेब पण हेच म्हणायचे की साबिर शेखांसारखा देशाचा अभिमान असलेला मुस्लिम मला चालेल, मात्र पाकिस्तान जिंकल्यावर फटाके फोडणारा मुसलमान मला नको. तीच भूमिका आहे ना आमची. हे बघ, ज्याचा त्याचा धर्म हा व्यक्तिगत बाब आहे. मुस्लिमांचाही धर्म हा त्याचा व्यक्तिगत बाब आहे. माझाही धर्म, मी हिंदू आहे, माझा व्यक्तिगत बाब. सार्वजनिक ठिकाणी माझा धर्म किंवा मुस्लिमाचा धर्म येण्याची गरज नाही आहे. आणि म्हणून जो मुस्लिम या शहरासाठी या मातीसाठी काम करण्याची ज्याची तयारी, त्याला सोबत घ्यायला काहीच अडचण नाही. कोणी काही म्हणो, कोणी म्हटलं म्हणून त्या मुसलमानाला दूर करणं हे मानणारा मी नाही आहे. करेक्ट. तुम्ही म्हणाला हा दोषी आहे, तुमचं मत आहे ते, मला काय घेणं त्याच्याशी. माझं मत तो चांगला आहे, त्याला काय प्रॉब्लेम. करेक्ट. दादा, उद्धव साहेब आणि राज साहेबांची आता दोघांनी मिळून ठरवलं की आपण 7 महानगरपालिकांमध्ये लढणार आहोत. त्यात छत्रपती संभाजीनगरचाही उल्लेख झालेला आहे. याचा काय परिणाम होईल आपल्या इथल्या इलेक्शनवर असं वाटतं? नाही, चांगला आहे ना, चांगला आहे. मनसे काय आमच्या भावासारखेच होते, ते सगळे मुलं पण काही वेगळे नव्हते, आमच्याशी कनेक्टमध्ये नेहमीच राहायचे, भले पक्ष वेगळा राहिला तरी. आणि याही काळात आम्ही त्यांना सोबत घेऊ, काही अडचण असायचं काही कारण नाही. तू योगासनं फार छान करतोस म्हणून एवढी लवचिक भूमिका आली आहे दादा तुझ्यात. ही जी लवचिक भूमिका ती योगासनांमुळे आली आहे की काय झालंय? नाही नाही, असं नाही. आता मला असं वाटतं हा काळ असाच आहे ना. अच्छा. ह्या काळात मला वाटतं असंच सगळं करण्याची आवश्यकता आहे. कारण जर समोरच्याला बलाढ्य त्याच्याशी लढायचं असेल तर एक एक मावळा जमा करावा लागेल ना, एकटं कसं लढणार. तर छोटे छोटे मावळे, शिवाजी महाराजांनी जसं छोटे छोटे मावळे जमा करून लढा दिला, म्हणतात तोच काळ आता आहे. या बलाढ्य भारतीय जनता पार्टीला सत्ता संपत्तीची मस्ती आलेली, तिच्याशी समोर जायचं तर असे छोटे 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 घटक एकत्र करूनच मजबूत बनवू ना आपण. मग ते काय महायुतीचं तर काय आणखीन भिजत घोंगडच आहे. महाविकास आघाडीचं काय आपल्या इथे चालू आहे आमची बोलणी, होते का ते पाहू. आमचा प्रयत्न आहे तसा. काँग्रेस बरोबर बोललो, राष्ट्रवादी बरोबर बोललो, वंचित बहुजन आघाडी बरोबर बोललो, प्रहारचा आहे मला संपर्क झालेला आहे, मनसेचा झालेला आहे. आणि संभाजीनगरात शिवसेनेचा असा प्रयत्न की सगळे एकत्र यावेत म्हणून असा प्रयत्न आम्ही निश्चित करतो. स्वर्गीय बाळासाहेबांचं अत्यंत आवडतं शहर म्हणजे छत्रपती संभाजीनगर. सुदैवाने आता नावही बाळासाहेबांना जे आवडायचं, जे सातत्याने म्हणायचे, ते झालंय. भगवा यावेळेस भगवा फडकवायचाच. बिलकुल फडकवायचं आणि फडकणार. तुम्ही बघा, लोक सुप्त पद्धतीनं सगळ्या पद्धतीनं यांना किती मस्ती करू द्या, किती कार्यकर्ते पळवणाऱ्या टोळ्या यांना निर्माण करू द्या, जनता शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना जी उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करते तिच्या मागे उभा राहील. नेत्यांच्या मुलांना तिकीट हवं असं एक मागणी फार असते आणि मग सगळेजण म्हणतात की हीच घराणेशाही आहे का, असं काही आपल्याकडे पण आहे? मला असं वाटतं नेत्यांचा एखादा मुलगा जर चांगला कार्यकर्ता असेल त्याचा काय दोष आहे. नेत्यांचा एखाद्याचा मुलगा किंवा मुलगी चांगलं काम करत असेल तर त्याचा बाप नेता आहे हा काय त्याचा दोष आहे का.
डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर झाला त्याला आपण नाव नाही ठेवत, वकिलाचा मुलगा वकील झाला त्याला आपण नाव नाही ठेवत, पत्रकाराचा मुलगा पत्रकार झाला याला आपण नाव नाही ठेवत. मग नेत्यांचाच मुलगा आणि नेतृत्वात उतरलं तर काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम त्याला घराणेशाही कसं मानता येईल तुम्हाला? कोणी असं घराणेशाही थोपवू शकत नाही. मी म्हणतो म्हणून माझ्या मुलाला नेता करात असं होऊ शकत नाही. त्याच्यात ते गुण असावेच लागतात आणि ज्याच्यात असे गुण असतात त्याला लोक स्वीकारत असतात असं मला वाटतं. त्यामुळे ही घराणेशाही वगैरे वगैरे हे सगळ्या शब्दाला हे नुसते शब्द आहे, हा एक नुसतं बदनाम करण्याचा प्रकार आहे. कोणत्या पक्षाचा असो, मी काय आमच्याच पक्षात नाही बोलत, उद्या काँग्रेसचा असेल, उद्या भाजपचा असेल, उद्या शिवसेनेचा असेल, राष्ट्राचा, त्याला काय फरक पडतो? ज्याच्यात नेतृत्वाचे गुण आहे त्याला लोक स्वीकारतात, ज्याच्यात नेतृत्वाचे गुण नाही, कोणाचा मुलगा जरी आला तरी त्याला दूर करतात लोक. असे अनेक उदाहरणं घडलेले, कित्येकांचे मुलं फेल झाले, निवडणुकीत हारले. आता अजित पवारांचा एक पोरगा हरवला ना लोकांनी, त्यांना त्याला काय फरक पडला? काय तो अजित पवारांचा पोरगा म्हणून निवडून आला का? तो पाडला लोकांनी. त्याच्यात ते गुण असं, त्याच्यात गुण व्यावसायिकाचे आहे, व्यापाराचे, त्याच्यात गुण हे नाही आहे. त्याच्या वडिलांनी चूक केली होती त्याला राजकारणात उतरवून. दादा, तू बाळासाहेब ठाकरेंसोबतही काम केलं, उद्धव साहेबांसोबतही काम करतो आणि आदित्य ठाकरेंसोबतही काम करतो. काय फरक लक्षात येतो काम करण्याच्या पद्धतीमध्ये? प्रत्येकाची वेगळी पद्धत आहे. हो ना. प्रत्येकाची पद्धत वेगळी. शिवसेना प्रमुखांकडे सुद्धा अनेक वेळेस जाण्याचा प्रसंग आलेला आहे. करेक्ट. अनेक वेळेस वेगवेगळ्या पद्धती. शिवसेना प्रमुखाचा स्वभाव कसा? एक गाव दोन तुकडे, इनफ, नो डिस्कशन जास्त असा प्रकार शिवसेना. उद्धव साहेब सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे, पण कठोर निर्णय पण कठोर घेणार. असं काही नाही की उद्धव साहेब एकदम असं काही नाही आहे. संघटनेला जिथं गरज आहे तिथं बिलकुल कडवट, पण त्यांची सिस्टीम. बाळासाहेब एकदम दोन शब्द बोलून मोकळं करणारे, उद्धव साहेब बरोबर जिथं गरज आहे तिथं बोलून बरोबर काम करतात. आदित्य साहेबांची आणखी वेगळी पद्धत. आदित्य साहेबांचं एक अभ्यासू लिडरशिप आहे, अभ्यासू नेतृत्व आहे, प्लॅनिंगचं वेगवेगळं आहे. असं काही नाही की जे समोर येईल ठरवून बाबा आता आपल्याला 29 पर्यंत काय करायचं, 28 पर्यंत काय करायचं, 27 पर्यंत काय करायचं, 26 पर्यंत काय करायचं. असं एक व्हिजनरी लिडरशिप आदित्य साहेबांची. त्यामुळे या सगळ्या लिडरशिपमध्ये वेगवेगळा प्रकार आहे. त्याच्यामुळे या तिन्ही गोष्टी तुझ्यात आल्या असं मी नाही म्हणतात. मी शेवटी त्यांचा कार्यकर्ता आहे, त्यांचा शिवसैनिक आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारा आहे. नेतृत्वाचा जो रस्ता असतो त्या रस्त्याने आपण चालायचं. निष्ठावान असणं म्हणजे नेमकं काय याचं अप्रतिम उदाहरण तू आहेस असं वाटतं दादा तुला? हे बा प्रलोभन येत नाही अशातली. सामान्य कार्यकर्त्याला येतं तर माझ्यासारख्याला आलंच असेल अनेक प्रकारे. मग लोकसभेला असेल, विधानसभेला असेल, त्याच्या आधी असेल. पण मला असं वाटतं एखादं पद म्हणजे सर्वस्व आहे का, हा एक विचार आपण केला पाहिजे. ठीक आहे, आम्ही ज्यावेळेस राजकारणात आलो त्यावेळेस आम्हाला काय व्हायचं होतं? आम्ही शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या संभाजीनगर एक हिंदुत्वाचा कडवट विचार, एकदम धारदार, त्या अँगलने आम्ही राजकारण. आम्ही थोडी विचार केला होता की आम्ही आमदार बनू, विरोधी पक्षनेते बनू, तुम्ही सांगितल्याप्रमाणे अशा गाड्या आमच्या सोबत राहतील सगळ्या, असा आम्ही थोडे विचार केला. त्यामुळे जे काही पक्षानं दिलं ते कमी असं कशाला मानायचं? मिळाल्यावर माणसाची हाव वाढते. ठीक आहे, महत्वाकांक्षा असावीच माणसाची, नाही तर महत्वाकांक्षा नसलं तर माणूस काही करू शकत नाही. पण आपल्या तत्वाशी, आपल्या विचाराशी, कारण शिवसेना प्रमुख आणि शिवसेना उद्धवजींकडे सोपवली ना. आता उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणं माझी जबाबदारी. ठीक आहे, आधी 60-70 नंबर आमदार होते, आता 20 असतील, काय फरक पडतो त्याला? पुन्हा 60-70 होतील, अशा प्रकारची तयारी करू ना आपण. आणि त्याच्यामुळे मला तरी आत्तापर्यंत असं कुठं हलावं असं कधीच वाटलं नाही. क्या बात आहे. आणि असं वाटेल असंही मला वाटत नाही, आणि असं वाटू नये हीच परमेश्वरची प्रार्थना करणे. क्या बात. महानगरपालिकेचं इलेक्शन आहे दादा. नवीन छत्रपती संभाजीनगरच्या पुढचे वेगळे प्रश्न आहेत, जुन्या छत्रपती संभाजीनगरच्या पुढचे वेगळे प्रश्न आहेत. प्रामुख्याने जाणवलेले प्रश्न कुठले आहेत असं वाटतं? नाही, प्रश्न तर तसे खूप आहे. आता मधल्या काळात तर तुम्हाला सांगतो, प्रशासनाचं राज असल्यामुळं तर बऱ्याच गोष्टी राहिलेल्या आहेत. प्रशासकांशी आम्ही नेहमी भेटत असतो, परंतु ज्यावेळेस लोकप्रतिनिधी असतात त्याची काम करण्याची पद्धती आणि प्रशासनाच्या काम करण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. या शहराला आणखी चेहरा मोठा देण्याची गरज आहे. हे शहर पर्यटनाची राजधानी ओळखलं जातं. सगळ्यात जबाबदाऱ्या राज्य सरकारच्या आहे असं आपल्याला नाही म्हणता येणार. काही जबाबदाऱ्या आपल्या पण आहे, म्हणजे महानगरपालिकेच्या आहे, आपल्या शहराच्या आहे. वाटतं त्या हेतूनं सुद्धा आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे. बाकी हे रस्ते,
दिवे, पाणी हे रुटीन विषय आहे. हे तुम्ही पुढच्या 5 वर्षांनी गेले तर तेच विषय राहतील, मागच्या 10 वर्षापूर्वी पण हे विषय होता. याच्यात सोल्युशन करावं, हे चांगले व्हावे निश्चित या मताचं. पण त्याच्या बाहेर जाऊन आपल्याला काही गोष्टी केल्या पाहिजे. आता समजा आपलं पर्यटनचं आपली राजधानी आहे. इथं आपण वेगळ्या गोष्टी करू शकतो. पर्यटन स्थळ आणखी डेव्हलप करू शकतो. त्याच्यासाठी वेगळ्या पद्धतीने सुविधा उपलब्ध करू शकतो. तरुण मुलांसाठी आपण काही वेगळ्या पद्धतीनं आता ह्या पर्यटनाला लागून असणारं काही आपण रोजगारावरून काही गोष्टी करू शकतो. मग अशा वेगवेगळ्या इंडस्ट्री आपल्या इथं मोठ्या प्रमाणात आहे. इंडस्ट्री येणार म्हणजे त्याला आपलं शहर व्हास्ट होतंय. मग ते व्हास्ट होण्याच्या दृष्टीने नियोजनाची आवश्यकता आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये असं नियोजन सरकारच सगळ्या गोष्टी करेल. मी आता सरकारच्या विरोधातला कार्यकर्ता आहे, पण तरी मी सांगतो की सरकारच सगळं करेल अशातलं काही बात नाही. काही गोष्टी आपल्या शहराला आपलं नियोजन करावं लागतं. सरकार ठीक आहे 2 पैसे देईल मागेल, पण सरकारने करणं ना आपण आपल्या पद्धतीनं करणं या संभाजीनगरच्या मग आपण याच्यात फरक असतो. आणि मला असं वाटतं त्या गोष्टी येणार काळात करण्याची गरज या शहराला पडणार तरुणांसाठीचे काही वेगळे प्रश्न जाणवलेत? आहे ना. तरुणांमध्ये आत्ताच्या घडीला मोठे प्रश्न आहेत, ज्याला जेन झी म्हणतो आपण. तरुणांच्या मनामध्ये की असा रोषपण आहे की आपण एवढं शिकतो, आपण सगळे एवढे प्रयत्न करतो, हे ट्रेनिंग घेतो, हे क्लास करतो, ह्या परीक्षा देतो, त्या परीक्षा देतो, नोकऱ्या उपलब्ध नाही, रोजगाराला आपल्याकडे फायनान्स नाही, एखादा रोजगार करायचा तर तो सक्सेस होईल त्याची गॅरंटी नाही. शेतीमध्ये सुद्धा तशी स्थिती आहे. आणि म्हणून याच्यामुळे नैराश्य मोठ्या प्रमाणावर तरुण पिढी आहे. ती नैराश्य सुद्धा काढण्याची आवश्यकता आहे. तसं त्या त्या आता समजा संभाजीनगर ते आपण पैठणला जातो, तर पैठणला आपलं नाथ उद्यान होतं, बंद पडलेलं आहे कित्येक वर्षांनी. आधी या रस्त्यावर 50-100 हॉटेल चालत होत्या, रोज 100-200 ट्रॅव्हलच्या गाड्या चालत होत्या, 1000-2000 लोकांना आपला रोजगार मिळत होता. बंद झाला ना तो. तसं आपल्याकडे मकबरा आहे, पानचक्की आहे, लेणी आहे, दौलताबाद आहे, दौलताबादचा किल्ला आपला देवगिरीचा, वेरूळ आहे, घोषणेश्वर आहे, लेणी आहे, अजिंठा आहे. या अँगलनी एवढं करता येतं. आता मी बऱ्याच ठिकाणी विदेशात गेलो, बऱ्याच ठिकाणी गेलो, अनेक देशात जाऊन आलो, टुरिझम अँगलनी सुद्धा बघितलं. छोटे छोटे देश काही त्या देशाकडे नाही आहे, पण टुरिझमच्या बळावर दुनिया चालते त्यांची. सुई सुद्धा बनवत नाही मॉरिशस सारखा देश, बाली सारखा देश. कशावर चालतो? ओनली टुरिझमवर. बरोबर आहे. आपलं संभाजीनगर तसं आहे ना. म्हणून मला असं वाटतं याच्यात कोणी लक्ष दिलं तर हे होऊ शकतं. तू अत्यंत कुटुंब वत्सल माणूस आहेस हे मला माहिती आहे. त्याच्यामुळे आईचं पण बरंच काही गोष्टी ऐकल्या असतील, बहिणींकडनं पण बऱ्याच प्रश्नांना विचारले जात असतील. आता सुनबाई आल्यात. सुनबाई नवीन पिढीच्या आहेत, तर महिलांचे, नवीन पिढीतल्या महिलांचे काही प्रश्न लक्षात आले? हेच आता मी त्यांचंच ऐकून, आता सून तर माझी इंजिनियर आहेत अशी. करेक्ट. वेगवेगळे प्रश्न मांडत असतात त्या नवीन पद्धतीनं. आता त्या काही फक्त नाही आता मुली नवीन, आणि आपण ठेवू पण नाही त्यांना. करेक्ट. भले माझी मुलगी असेल, भले माझी सून असेल, त्यांना तर आता आपण त्या ह्याच्यात ठेवणं चूकच आहे. त्यामुळं आता समजा मुलगी माझी फूड सायन्समध्ये काम करते, तिनं एक जिल्ह्यातल्या 100-200 अंगणवाड्यांना व्हिजिट केली. अरे वा. तिथली क्वालिटी तपासली, तिनं मुलांना नेमकं काय मिळतं, किती कॅलरीज असल्या पाहिजे, तिनं त्याच्यातून नवीन प्रॉडक्ट बनवलं की हे दिलं पाहिजे. आता ती त्याच्या पद्धतीनं प्रयत्न करते सगळं. जे वेगळं विजन, हे माझ्या डोक्यात कधी नाही आलं, तिच्या आईच्याही कधी आलं नसेल. तिची आई बिचारी गृहिणी साधी, पण नवीन मुली असा विचार करत आहेत. सून पण तशीच इंजिनियर आहे, आपण पुण्यात तिची नोकरी आहे. तिला वाटतं आपल्या इथं तशा गोष्टी व्हाव्या, आपण पुण्याला का जावं, आपण अमेरिकेला का जावं, अरे वा, आपण संभाजीनगर असं झालं पाहिजे असं तिलाही वाटतं. ह्या सगळ्या याच्यामध्ये असे विचार आहेत नवीन पिढीचे. सो हेच सगळे प्रश्न महानगरपालिकेच्या पुढे असू शकतात. हेच महत्वाचे प्रश्न आहेत. बरोबर आहे. दादा, एक शेवटचा प्रश्न विचारतो मी की हे शहर संतांचं आहे, तसं हे शहर कलावंतांचं आहे, आणि कलावंत हा सातत्याने दुर्लक्षित केला गेलेला वर्ग आहे महानगरपालिकेकडनं. कलावंतांसाठीची काय योजना आहे डोक्यात? नाही, खरं तर या शहरातून अनेक मोठे मोठे कलावंत निर्माण झाले. शाहीर असेल, कवी असेल, गीतकार असेल, गझलकार असेल, बरोबर का नाही, शायर असतील, असे अनेक लोक या शहरातून निर्माण झालेले. ठीक आहे, त्यांची चळवळ छोटी चालू आहे तशी. आता समजा वेगवेगळे आपले नाव घेता येईल.
मला असं वाटतं की अजूनही काही प्रमाणात पुण्यामध्ये मुंबईमध्ये अशी चळवळ चालते, काही प्रमाणात चालते. संभाजीनगरात अजून तशा पद्धतीनं चळवळ नाही. आता मी मुंबई पुणे आपल्या इथल्याच काही मुलं मुंबईला पुण्याला संगीत शिकायला जातात, गोव्याला जातात, पणजीला जातात. आणि मग ह्या सगळ्या ह्याच्यात आपल्या इथं काय नाही करत ते. मला सांगा, मग आमच्या इथली मुलगी संगीतात डॉक्टरेट करायला गोव्याच्या विद्यापीठात का जायचं तिनं? पण तिला वाटतं मला तिथं चांगलं मिळतं शिक्षण संगीताचं, ते संभाजीनगरात मिळत नाही. म्हणजे बेसिक ह्या पण गोष्टी आपल्याकडे आहे ना, या गोष्टी इथं मिळाल्या पाहिजे येणाऱ्या काळामध्ये. त्याच्यासाठी तशा पद्धतीने क्वालिटी, त्याच्या पद्धतीनं एक सगळं इन्फ्रास्ट्रक्चर हे उभा करण्याची अजून या शहराला आवश्यकता आहे. कलावंतांना वेगवेगळ्या, आता समजा आम्ही कवितेचं बाग केलं, पण तिथं नंतर कवी संमेलन झालं नाही एक पण. आम्ही लोककलांची बाग केली, लोककला तिथं व्हायला पाहिजे होतं, मी माझे तसा प्रयत्न केला होता, पण झालेलंच नाही. आणि म्हणून लोककला सुद्धा आणि वेगवेगळ्या कलावंतांच्या या सगळ्या गोष्टीला मला असं वाटतं एक चांगलं व्यासपीठ तुमच्यासारख्यांशी चर्चा करून उपलब्ध करून देण्याची. महानगरपालिकेत मागच्या काळात असं होतं. आता एक एक आयुक्त होते, माझ्या लक्षात नाही, वैद्य बहुधा, हे आपण संगीत महोत्सव ठेवत होतो दरवर्षी. सकाळपर्यंत चालायचा. मी चांगलं त्या संगीत महोत्सवाला बऱ्याच हजेरी लावली. सकाळ जो सुरू व्हायचा 9 वाजता तर सकाळी रात्री 9ला तर रात्री 3-3 वाजेपर्यंत चालला. हे मजा यायचा त्याला. बंदच झालं हे सगळ्या गोष्टी. आता नुसतं रस्ते करा, ड्रेनेज करा, लाईट लावा. पण ह्या पण गोष्टी ज्याला हॅपीनेस इंडेक्स आपल्याला म्हणता येईल. करेक्ट. तो हॅपीनेस इंडेक्स सुद्धा महत्त्वाचा आहे शहराला, की आपल्या शहरातले लोक आनंदी किती आहे, त्यांना कुठं चांगलं थिएटर आहे का, चांगलं गायला मिळतं का, चांगलं गायला ऐकायला मिळतं का, या सगळ्या गोष्टी मला वाटतं शहरात असल्या पाहिजे. म्हणजे त्या अँगलनी नुसतं माणूस रोजच माझं कसं होणार, माझा हा कार्यक्रम कसा होईल, माझा कार्यक्रम सभा कशी होईल, माझी नोकरीचं वेळ, याच्यावरती सुद्धा एक हॅपीनेस इंडेक्स आपल्या शहरातल्या लोकांचा वाढला पाहिजे. मधल्या काळात सुभाष देसाई इथले पालकमंत्री असताना आम्ही तशा प्रयत्नाला सुरुवात केली होती, पण मध्येच गडबड झाली. पण तो आता महानगरपालिकेनंतर मला वाटतं अशा कामाला आपण सुरुवात करू. तुझ्यासारखे असे कलावंतांबद्दलची, बद्दलची, महिलांबद्दलची आपुलकी असणारे नेते हे अधिकाधिक मोठ्या पदावर जावं, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. छत्रपती संभाजीनगरच्या जनतेला काय आव्हान करणार दादा? निवडणूक अँगलनी करू की बाकीच्या अँगल? दोन्ही तिन्ही अँगलनी कर. खरं तर निवडणुका येत असतात, जात असतात, परंतु आपलं संभाजीनगर शहर महत्वाचं आहे. याला परंपरा आहे, इतिहास आहे. मग समजा पाण्याच्या योजनेच्या नहेरपासून आपल्या शहराला परंपरा आहे. शहर 52 गेटचं, दरवाजाचं शहर, ती पण आपल्या शहराची परंपरा आहे. असं असताना मला असं वाटतं येणार का सुद्धा या परंपरा आणखी वृद्धिंगत करण्याचं उद्दिष्ट आपलं सगळ्यांचं असलं पाहिजे. छोटे छोटे टार्गेट करण्यापेक्षा एक मोठं वास्ट विजन आपल्या शहराचं सुद्धा व्हावं. आणि म्हणून फक्त रोजच्या दैनंदिन गरजा ह्या महत्त्वाच्याच आहे, परंतु या सगळ्या व्हिजनर असणाऱ्या लोकांना येणाऱ्या महानगरपालिकेत आपण पाठवलं पाहिजे. जसे प्रश्न मला विचारले तसेच प्रश्न आपल्या भागात जो कोणी माझ्याही पक्षाचा माणूस असला तरी त्याला विचारलंच पाहिजे, त्याला सोडलं नाही पाहिजे. आणि म्हणून याच्यात जो सकारात्मक आहे अशाच लोकांना निवडणुकीत आपण पुढे गेलं पाहिजे, तर आपल्या संभाजीनगरचं नाव मोठं होईल. कारण महत्वाचं माझ्या पक्षाचं जे व्हायचं ते होईल, परंतु या संभाजीनगरचं नाव मोठं झालं पाहिजे. अशा प्रकारे जो काम करेल त्याच्या मागे जनतेनं उभा राहावं, एवढंच मी सांगतो. धन्यवाद. फक्त आता जाता जाता शेवटचं, पाणी कधी मिळणार? हे बघ, पाणी आमची सत्ता, कारण उद्धवजीने याचं श्रीफळ वाढवलं, उद्धवजीने काम सुरू केलं, पण मधल्या काळात हे काम एकदम थंडावलं, घोषणा झाल्या, काम झालेलं नाही. अजूनही 2-3 महिने पाणी मिळू शकत नाही, अशा प्रकारची स्थिती. मागच्या वर्षभरात या शहराला 365 दिवसापैकी फक्त 43 दिवस पाणी मिळालेलं आहे. करेक्ट. फक्त 43 दिवस. जोपर्यंत आम्ही कारभार बघत होतो 2022 पर्यंत, त्यावेळेसपर्यंत 2 दिवसाला किंवा 3 दिवसाला आम्ही पाणी देत होतो. आता 9 दिवस ते 15 दिवस पाण्याचे आहेत, अशी स्थिती निर्माण केलेली या लोकांनी. मी काही या तुमच्या पॉडकास्ट म्हणून कोणावर व्यक्तिगत टीका नाही करणार, त्यामुळे मला कोणाविषयी बोलायचंच नाही. पण अशी स्थिती निर्माण झालेली आहे. 2 वर्षापूर्वी 2022 पर्यंत आपण 2 किंवा 3 दिवसाला पाणी देत होतो. आता 9 दिवसात ते 15 दिवसाला पाणी मिळतं.
आश्वासनं माननीय मुख्यमंत्र्यांनी किती वेळ दिली ते व्हिडिओ आता इलेक्शनला आम्ही आणू, नक्कीच आणू, समोर आणू ते काय काय बोललेले. पण अजून माझ्या माहितीवर येणाऱ्या उन्हात पण पाणी मिळू शकत नाही. आत्ताच्या घडीला शहरात 12-12, 13-13 दिवस पाणी नाही. मला असं वाटतं नवीन महापौर बसल्यानंतर 1-2 महिन्यामध्ये या शहराला पाणी मिळू शकतं. दादाच्या तोंडामध्ये तूप साखर आणि त्याची आयुष्यभर अशीच वृद्धी होत राहो. एक चांगला नेता महाराष्ट्राला भेटलेला आहे ज्यांचं नाव आहे अंबादास दानवे. अत्यंत व्यस्त असं वेळापत्रक आहे, पण तरीही त्यांनी 8 आवर्स प्रोडक्शन्सच्या प्रेषितकी पोटलीला वेळ दिली आणि आम्हाला येऊन खूप छान गोष्टी सांगितल्यात. त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार व्यक्त करतो आणि दादा तुम्हाला मनस्वी शुभेच्छा देतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद. जय महाराष्ट्र.